तर नमस्कार, मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। तर आता 2-3 दिवस व्हिडिओ काय येत नव्हते आपल्या चॅनलवर, कारण गावाला आल्यामुळे कार्यक्रम होता, त्याच्यामुळे मग ते खूपच धावपळ झालेली आहे, त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ टाकता आला नाही। तर त्याच्यानंतर मग मी गावी आले आणि मग म्हटलं आता आपण व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मी एडिट वगैरे करून घेतलेला आहे। तर मग कालपासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओ टाकायला। तर तुम्ही जर चॅनलवर जाऊन बघितलेला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता। तर इथे ना मग डवाळ जेवणाचा कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो, माझ्या बाचीचं डवाळ जेवण होतं। तर माझ्या छोट्या ननंदबाई आहे त्यांची मुलगी, तर गेल्यानंतर मग आम्ही गेलेला तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, जर बघितला नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता। त्याच्यानंतर रात्रीच आम्ही डेकोरेशनची वगैरे तयारी करून घेतली होती। त्याच्यानंतर सकाळी लवकर उठलो, सगळं आवरलं आणि त्याच्यासोबतच जे आपलं डवाळ जेवणाचं जेवण वगैरे असताना ते टेरेसवर बनवायला घेतलं होतं सगळ्यांनी। तर त्याच्यासाठी आमच्या भाऊंनी ना आचारी वगैरे लावलेला होता। तर त्याच्यासोबतच मग मला इथे जी बाकीची पण काही कामं होती करायची, तर ते पण बनवून घ्यायची होती स्वयंपाकातली। मग धपाटे, परत आंबाड्याची भाजी आणि भाकरी वगैरे बनवून घेतली। त्याच्यानंतर मला दारामध्ये ना रांगोळी पण काढायची होती। तर आता माझ्या भाजीचा हट्ट पण होता की मामी म्हणजे रांगोळीमध्ये ना बाळाचं चित्र यायला पाहिजे। तर मग ट्राय तर केलं आहे, कसे रांगोळी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता। नंतर त्यांच्या स्वागताची वगैरे तयारी केलेली आहे, आता स्वागत वगैरे झालेलं होतं। त्याच्यानंतर सुरुवात झाली होती की नंतर जे हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे असतो ना, तर त्याची तर असे काही पदार्थ वगैरे बनवले जातात। तर आता डोहाळे जेवणाचा जो अर्थ तो असतो तो ह्याच्यासाठीच असतो की जे गरोदर बायका असतात त्यांचे डोहाळे आपण पुरवण्यासाठी ते करतो कार्यक्रम। तर अलग अलग पदार्थ वगैरे बनवले होते, गोड काय तिखट वगैरे। तर सर्व काही तयार केलेलं होतं, डेकोरेशन वगैरे खूप मस्त झालं होतं, सगळ्यांना आवडलंही। त्याच्यानंतर त्यांच्या घरातल्या पण फॅमिली मेंबर आल्या होत्या, त्यांच्या ननंदबाई वगैरे, परत सासूबाई, परत मिस्टर वगैरे सगळे आले होते। आता डवाळ जेवणाचा कार्यक्रम त्यांच्याकडे ना मुलीकडेच असतो, आता आपल्याकडे का नाही, आमच्याकडं म्हणजे जे नवरदेव असतात ना तिकडल्या साईडला असतात। आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात ते नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तर त्याच्यासोबतच आता आजी आजोबा आले होते। आता आईचे आजी आजोबा आहेत म्हणल्यानंतर खूप सगळ्यांना कौतुक वाटत होतं, कारण आता हल्ली कोणालाच आपले जे आजी आजोबा असतात ते बघायला भेटत नाहीत। कारण आता ह्यांचं म्हणजे खूप भाग्यवान समजत होते की तुमचे आजी आजोबा आहेत का, असं सगळ्यांनी कौतुकाने विचारत होते, त्यांची विचारपूस करत होते आणि खूप सगळ्यांना आवडलंही, कारण लग्नाच्या वेळेस काय आम्हाला जाता आलेलं नव्हतं गडबडीत, त्याच्यामुळे आता कार्यक्रमाला गेलो होतो, त्याच्यामुळे खूप एन्जॉय वगैरे केलं, सगळ्यांना भेटून पण खूप भारी वाटलं। त्याच्यासोबतच सगळ्यांचं फोटोशूट वगैरे ते पण चालू होतं आणि माझा व्हिडिओ वगैरे काढायला हे पण चालू होतं। तर मस्त असा कार्यक्रम पण आलेला होता। त्याच्यानंतर मग आता इथे उत्सुकता असते की ते काय मुलगा होती का मुलगी होती, असं म्हणजे पेढा का बर्फी हे पण बघण्याचा, तर तो कार्यक्रम चालू होता। त्याच्यानंतर मग ते तसं काउंट वगैरे करायला सांगितलं त्यांना, तर त्यात निघालं होतं पेढा। तर आता ते काय असतं नसतं ते काय मलाही माहिती नाही, पण आता जे काय देणार आहे ते आपण एक्सेप्ट तर करतो, कारण ते आपल्याला होणं खूप महत्त्वाचं असतं, ते पण छान वाटतं। कारण एक आईचं म्हणजे ज्यावेळेस आईला बाळ होतं ना त्यावेळेसच तिचं स्त्री पण होतं पूर्ण, असं मला तरी वाटतं। तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। मग नंतर केक कटिंग, आता डोहाळे जेवण तर होतं म्हणजे बेबी शॉवर तर होतं म्हटल्यानंतर केक कटिंग पण होणार होतं। मग केक कटिंग वगैरे करून झालेलं होतं आणि काय झालं ना त्याच्यामध्ये तेवढ्यात का नाही लाईटच दिवसभर काही नव्हती, त्याच्यामुळे काय जरा थोडासा मूड ऑफ होता। पण नंतर चार्जिंगचा बल्ब आहे तो त्यांच्या मिस्टरने आणून लावला होता, त्याच्यामुळे कुठेतरी फोटो वगैरे काढायला पण उत्सुकता आली। नंतर असं काही जे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे फोटोशूट वगैरे झालेले आहेत। तर त्याच्यासोबतच आता दिवसभर खूप ते थकले होते आणि भूकही लागली होती, त्याच्यामुळे इथे मग जेवण वगैरे वाढून आणलं आणि जे काही पदार्थ बनवले होते त्यातले थोडे सगळ्यांनीच काढून एका प्लेटमध्ये आणले। आणि त्याच्यानंतर होता उखाण्याचा कार्यक्रम। आता कोणताही सण किंवा कोणताही कार्यक्रम असेल ना तर मग त्यात उखाणा तर झालाच पाहिजे, मग आग्रह तर सगळेच करत होते। मग नंतर कसं तरी विचारून वगैरे घेतला दोघांनी उखाणा आणि खूप भारी वाटलं। त्याच्यानंतर मग उखाणा वगैरे झाला, त्याच्यासोबतच ना मग सगळ्यांनी मग जेवण वगैरे करायला त्यांना मग घास वगैरे भरवण्याचा कार्यक्रम तोही झाला। आता मस्त वगैरे झालेला होता, दिवसभर असं छान वाटत होतं, सगळं फॅमिली मेंबर वगैरे येते आणि वरती ज्यांचं म्हणजे जे कार्यक्रम करून गेले त्यांना जेवण वगैरे चालू होतं। तर मस्त असं वरती टेरेसवरती स्वयंपाक वगैरे केलेलं होतं आणि तिथे जेवण वगैरे केलं। आता घर पण खूप छान होतं आणि मग सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, परत नंतर आम्ही पण बसलो
आणि जेवण वगैरे झाल्यानंतर खूप भारी वाटलं. परत नंतर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तिथला व्ह्यू पण खूप छान होता, कॉलनी पण मस्त दिसत होती, म्हणून तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता कसा वाटला माझा हा व्हिडिओ, खूप दिवसांनी मोठा मी केलेला आहे, तर छान वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय.